चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये जुंपली आहे। मग या सरकार वेळीच अहवाल आला होता तेव्हा जाहीर का केला नाही असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला। यावर देशमुखांनी देखील पलटवार केला आहे। होय, चांदीवाल आयोगाचा अहवाल मविया काळात आला होता, पण आमचं सरकार पडल्यानं अहवाल समोर आणू शकलो नाही असं देशमुख म्हणतात। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही? परमवीर सिंग यांना सीपी महाविकास आघाडीने केलं। अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले। आता विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का? त्याला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे? अशा प्रकारे कोणी जर रोज काहीतरी बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची माझी इच्छा नाही। पण शेवटी सत्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, सत्य समोर आलेलं आहे आणि यापुढे ते येत राहणार। आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं। त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही। आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं? उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस 40 आमदार, एका आमदाराला 50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत। त्याच्यामुळे त्यावेळेस सरकार पडलं। पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। अनिल देशमुख ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, डील डाली होती ऐसा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरिए, झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरिए। चांदीवाल आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडीने तो दडवून ठेवला, लपवून ठेवला। मनसुख हिरेन मारला गेला तेव्हा अनिल बाबू तुम्ही तर काहीच माहिती सभागृहात द्यायला तयार नव्हता। देवेंद्र फडणवीस यांनीच हे प्रकरण सभागृहामध्ये लावून धरलं होतं। तुम्ही सर्वांचा बचाव करत होतात, सभागृह तहकूब केलं आणि जाता जाता उद्धव ठाकरे यांनी वाजे काय लादे नाही का या बेशर्म वाक्याचा उच्चार केला होता। आठवा तो घटनाक्रम। परमवीर सिंग, उद्धव ठाकरे आणि तुम्हाला भेटायला विधान भवनात आले होते अनिल बाबू, आणि आता खोटारडे आणि खोटे आरोप करता। आमची एकच मागणी आहे, विषय फिरवत न बसता निर्दोष असाल तर नार्को टेस्टसाठी तयार व्हा आणि होकार द्या। हा प्रश्न त्यांच्यासाठी, शंका ही त्यांच्यावर जाते। शंका ही देवेंद्र फडणवीसवर जात नाही, ही शंका त्यांच्यावर उपस्थित होते। आपल्या एका सहकार्याला जो गृह खातं सांभाळतोय त्याचा पॉझिटिव्ह जर त्याचा अहवाल आला असेल, चांगला अहवाल आला असेल, तर तुम्ही लपवला का? आणि जर अनिल देशमुखने त्या अहवालामध्ये मी निर्दोष आहे असं त्यांना वाटतंय, हे कशाच्या आधारे हा सुद्धा प्रश्न आहे। म्हणून अहवाल लिहिला गेला होता की अहवालाला फक्त चांदीवाल साहेबांचं नाव लावून अहवाल आपल्या मर्जीने बनवला होता, परंतु तो सादर का केला नाही, तो उघड का केला नाही, हा प्रश्न त्यांनी त्या वेळेच्या मुख्यमंत्र्याला विचारला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।